हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज आम्ही चाललेलो आहोत दगडूशेठला, कारण आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे, म्हणजेच आमईचा बर्थडे. सो नवरोबा कुठे आहे तुम्ही? तर इथं आमय आवरतोय. झालं का तुझं? हो झालं. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो बर्थडे आहे त्यामुळे आम्ही दगडूशेठला चाललेलो आहोत बाईकवरती, आणि लवकरच निघतोय सकाळी 10 वाजता, कारण नंतर खूप जास्त ऊन होते. तरी भरपूर ऊन झालं आत्ता पण. तर चला आता निघतो आम्ही मस्त असं. भरपूर दिवसानंतर आम्ही दगडूशेठला चाललोय. याला मी 2 वर्षापासून म्हणते घेऊन चल, पण आत्ता नेतो. क्या बोलणे का अभी. चलो गाईज, तुम्हाला पण मी दगडूशेठचं दर्शन देते, तुम्ही पण दगडूशेठचं दर्शन घ्या. तर गाईज निघालोय आम्ही आता. भरपूर ऊन झाले 10 वाजता. सो भेटू तुम्हाला. तर गाईज आता आम्ही आलो नाश्ता करायला, कारण मी घरी खायचं नसतं, उशीर होईल. बड्डे बॉयला म्हटलं चल आज बाहेरच खाऊयात नाश्ता वगैरे. सो आता ऑर्डर दिली आहे, येईन. आणि आता खाण्यातच खूप वेळ जाणार आहे, कारण खूप गर्दी आहे हॉटेलमध्ये. तर बघू आता किती वाजता पोहोचतो का. तर आम्ही इडली मागवली आहे, साबुदाणा वडा आणि डोसा. त्याचा नाश्ता केला आहे आता आम्ही. आता निघणार आहेत. खूप जास्त ऊन आहे आणि गर्दी असल्यामुळे एवढा लेट झाला आहे आम्हाला. आणि तर 5 झोपेतून उठल्यासारखीच दिसते आहे. सो चला जातो आता आम्ही. तर काहीच पोहोचलो आहे आम्ही. आता ज्यूस पितो, कारण आम्ही तिकडं पाणी पिल्यानंतर चहा पिला होता नाश्ता करून. आता खूप जास्त तहान लागलेली आहे. इकडे आम्ही ज्यूस घेतोय. थँक्यू. मी वॉटरमेलन घेतलंय. कसा आहे ज्यूस? गोड आहे ना? एकदम गोड आहे. फ्रेश एकदम. गोड आहे असं वाटतंय. काहीच मिक्स नाही, फक्त वॉटरमेलन. तर काहीच आम्ही जिथं ज्यूस प्यायला ना तिथंच आम्ही गाडी पार्कला लावली आहे, आणि आम्ही इथून चालत जातो, कारण पुढे आहे ना गाडी लावायला जागाच नाही. पण आता आम्ही चालत जातो. आणि आम्ही असं तोंडाला बांधले, असं वाटतं माझं बॉयफ्रेंड आहे आणि त्याला कुणीतरी माझ्यासोबत फिरताना घरचे बांधताय असं लावून फिरतोय. खूप ऊन आहे, खूप उन्हामुळे बांधले त्यांनी. असं थांबलो होते. तर काहीच फायनली दर्शन झालं. एवढी गर्दी होती आणि 1.5 तास गेला आमचा. आम्ही 12 वाजता गेलो होतो आतमध्ये. एवढी मोठी रांग होती ना, जाऊ दे दर्शन झालं आम्हाला. तर दर्शनच भेटलं. त्याला तो गेला की तिथून लगेच त्याला ढकलून दिलं. काय करणार ते तरी, एवढी गर्दी. हां, जेंट्स आणि लेडीज वेगळे होते. मला तरी चांगलं दर्शन भेटलं. आणि आता मोदक खाऊ आपण. आम्ही इकडे मोदक चांगले भेटतात. मोदक खायचं आणि बघू काहीतरी अजून थोडंसं फिरू इकडं तिकडं. कसं वाटतं मग? कसा गेला आजचा दिवस बड्डेचा? बड्डे दिवशी दर्शन भेटलं त्याला दगडूशेठ. इकडे आम्ही बाईक लावली. पहिल्यांदा फिरायला आलो. हां, आम्ही सर्वात आधी फिरायला इकडे चालतो शनिवार वाड्यामध्ये. तर गाईज घरी आलो आम्ही, आणि खूप छान दर्शन झालं आमचं. आम्हाला तर काही भेटलं नाही दर्शन, पण माझं झालं. आणि फ्रेश नाही झालं, आता फ्रेश होणार मस्तपैकी. मला ना खूप काम आहेत आज. घराची साफसफाई करायची, कारण उद्या माझी मावशी येणार आहे, आणि ती पहिल्यांदाच माझ्या घरी येते. मावशी, तिच्या मुली आणि तिचा मुलगा. तर आज संध्याकाळी ते बसतील गाडीला, आणि उद्या सकाळी आम्हाला त्यांना आणायला जायचं आहे. सो त्याच्यामुळे मला म्हटलं थोडंसं घरातली साफसफाई पण करावी. आणि संध्याकाळी नेहा येणार आहे, माझी फ्रेंड नेहा आणि विकास. तुम्ही तर बघितलं असेल तिला माझ्या ब्लॉगमध्ये, ती असतेच. ती पण येणार आहे. आमईचा बड्डे आहे, सो त्यासाठी ती पण घरी येणार आहे. मग तर गाईज आता मी डेकोरेशन करते. बलून्स मागवले होते मी ब्लिंकिटवरून, आणि तेच मस्त आता सिम्पल असं डेकोरेशन करणार आहे. घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि नेहा आणि विकास पण येणार आहे त्यासाठी. असं कसं वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला पूर्ण डेकोरेशन झालं ना, मी दाखवतेच. आणि मला खरंच हे बलून्स खूप आवडलेत, हे वाले व्हाईटवाले. थोडे भारी आहेत ना, ह्याच्यामध्ये चमकी आहे व्हाईटवाले, काय बोलतात त्याला माहीत नाही, पण खरंच खूप मस्त वाटते. तर बघूया आता कसं बनतं डेकोरेशन. आणि आम्हाला व्हेज बिर्याणी बनवायची आहे, सो मी भाज्या मॅरिनेट करून ठेवल्यात. आणि नंतर थोड्या वेळाने हे डेकोरेशन झालं ना, मग व्हेज बिर्याणी बनवायला घेणार. तर काय आता मी बिर्याणी बनवायला घेते. आणि इथं मी कांदा टाकलाय तळायला, आणि
इथे मी तांदूळ बॉईल करायला ठेवले आहेत व्हाईट राईस. आणि इथे मी ह्या सर्व व्हेजिटेबल्स आहेत ते मॅरिनेट करून ठेवलेत. आणि ह्याच्यामध्ये मला पनीर पण टाकायचं, पण पनीर मी फ्राय करून टाकणार आहे. तर गाईज नेहा आलेली आहे इकडे. हा बर्थडे बॉय पळून गेला. मग जॉबवरून आली ना तू? हा ना, खूप लेट झालाय. मी 4:30लाच निघणार होती. विकास किती वाजता येणार ना? निघला आता, मी येईनच. विकास राहिला अजून यायचा 7 पर्यंत येतो. 7 पर्यंत. तर गाईज इथं माझी बिर्याणी रेडी आहे आणि नेहा आली सो तिला मी टेस्ट करायला देते. बघूयात कशी झाली आहे. आणि पहिल्यांदाच बनवली आहे मी. दिसतीये तर मस्त. स्मेल पण खूप छान येतोय. बघूयात. ए बघ हे का नाही दिव्या? कसं झालंय बघ. काय सर आपको भी खाना है? खाओ ना सर, टेस्ट करो. बता कैसे बनाए वैसे. मिक्स कर ले उसको. पहिल्यांदा बनवलं बाबा. अरे तू हे दम बिर्याणी बनवली आहे. हा मग दम बिर्याणीच लेअर आहे. सारखी बिर्याणी बनवली. हा पण लेअर थोडा कमी आहे. ये लेयर बिर्याणी हुई ना, अलग से सब्जी एक ही और फिर ये क्या ना राइस. चांगलं उदरे देवा प्लीज. खरं खरं सांगा. चांगली झाली आहे. काय कमी आहे? मसाला जास्त झालाय. मसाला लागतोय. जास्त झालंय का? हा पण भारी लागतो. मिक्स कर ना पूर्ण त्याला. हाँ त्यामुळे तसं लागलं असेल. मिक्स करो अच्छे से. देखिए यादव जी आ गए. यादव जी इधर देखिए जरा स्माइल कीजिए. अपनी स्माइल दिखा. ऐसे जाता है. लाईट जिम ट्रेनर बघतो माझे ब्लॉग. तुम्ही खाल्लंय जिम ट्रेनर यांनी खाल्लंय. व्हिडिओ ते काढला आपण. कुणी चालू केलंय. हा अरे बस ना बोल ना कुछ तो पागल जैसा. पागल जैसे बोलने का रहता है क्या? बोलती उसमें गाना लगा देने का बस. ऐसी ट्रिक है क्या सर आपकी? हाँ सर, ऐसी ट्रिक है क्या आपकी? गुड नाइट दोस्तों. इधर ही ब्लॉग खत्म हो जाता है. आज के लिए इतना ही काफी है. तेरे लिए केक नहीं ला रहे हैं हम लोगों को खाना इसलिए हम लेके आए हैं ना रे. हाँ मेरे सर के लिए लेके आए. सर का बर्थडे. हैप्पी बर्थडे. तर गाईच आम्ही चाललोय बर्थडे बॉयलाच घेऊन केक आणायला चाललोय लहान पोरासारखं. अरे पण आम्ही तुझ्यासाठी केक नाही आणलाय, आम्हाला खायचं. केक घ्यायला आलोय आम्ही. कोणता केक घ्यायचा? हे कोणतं पण? हे बघा डेकोरेशन माझं. असं वाटतं लहान पोराचा बर्थडे. ए नाही हो चद्दर विद्दर चुप. गुलाब कुछ राइस नहीं तूने. क्या ऐसा रहता है गुलाब रोज. दिया है सब मैंने. तू देता है क्या कभी इसको? इसको इसको नाही रे. खुद का बर्थडे खुद ही कैंडल जला रहे हो क्या है सर? ये काय बोलायचं आता? काय दिव्या आहे? बायकोला काय बोलायचं? काय बोलू आता? बायकोला आता काय बोलायचं? ए चुप. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amay sir. Happy birthday to you. अगं हाताने सारखं Happy birthday, sir. अरेंजमेंट झालंय तो की. ओह टिंकी दुकान. देश बचाओ. पेड़ लगा. तेरे को चॉकलेट पसंद है इसके तो खाने तो खत्म हो जाएंगे. मेरे सर को खिलाने में. ये वाला केक ले ले. अरे ते कसं घेतलं ते झाड. इसको कुछ काम नहीं ना इसको. थोड़ा रे, इतना बड़ा नहीं. डायट गेला खड्ड्यात. अबे 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 ये क्या हो रहा है? होली नहीं है ना यार. हमको भी ऐसे ही लगाने की सर. अरे खिलाया भाई, लगा रहा नहीं. पता है क्या? ऐसे तो खिलाने का नाटक करने के लिए. Oh shit. अबे ह्याला भरा इसको भरा इसको भरा इसको भरा इसको भरा. नहीं नहीं भरा भरा. होली खेलेंगे आज बर्थडे. नहीं 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 बकरे का लगा. अमय पण घे. ए चोर. अमय मेरा टी शर्ट. मी गिफ्ट दिलंय ते टी शर्ट त्याला. थांब आता थांबा गिफ्ट देऊ आपण. अरे रे 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 घर पूर्ण घाण केलंय. काय नाही आहे. तर गाईज अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे.
अमयच्या बर्थडेचं. आणि हे बघा, हे बाजीसारखे डेकोरेशन केलंय, ह्याने केलंय. आता आम्ही जेवणार आहेत मस्तपैकी. दम बिर्याणी बनवली दम दिलं का त्याला? नेहाची. नाही, तू देणार आहे, तू देणार आहे आता दम द्यायला. तू देणार आहे दम. तर काय सेलिब्रेशन झालं. आता आम्ही बसलोय जेवायला. मस्त अशी बिर्याणी बनवली आम्ही व्हेज. थोडासा मसाला आहे ना जास्त झालाय, गरम मसाला झणके मारते असा मसाला. नाही ग, चांगली झाली बिर्याणी, मिक्स करावी लागली. छान झाली. तुला खायचं तर आपल्याला द्यायचं. हा खरं दिव्या कसं वाटतंय? मला छान वाटतंय. मला काय नाही. मला तर खूप छान वाटतं. कैसा लग रहा है बिरयानी? कशी लागते नेहा, खरं सांग. छान ना. अरे उसको ठसका लग रहा है, कितना लेगा उसको फुटेज. बर्थडे बॉय, कसं वाटलं जेवण? काय होता जेवण? माशाअल्लाह, सुभान अल्लाह. टावेल. टोपी आणि टावेल. हे जरा ए, ते माझं बिस्किट आहे. मला तुमचं नाही, हेड एंड सीचं आहे. लय ओव्हर करतोय विकास आता तू जरा जास्तच. मारू क्या यार मैं. होणे का पुरानी पिक्चर में नहीं का व्हायचं असेल. कोणतं नाही खायला प्रचार रे. तर आता चाललेत हे दोघं जण. नेहाच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण आहे, सो तिला सेलिब्रेशन ते करायचं. सोडून इथं आलाय बघा, मम्मी पप्पाची बघा. अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच आल्याबद्दल. लास्ट तुला नाही हं? नेहा, थँक्यू सो मच आल्याबद्दल एवढ्या लांब. नेहा व्यवस्थित जा. थँक्यू आल्याबद्दल. इट्स ओके. तर गाईज नेहा आणि विकास आत्ताच गेले, त्यांना वाटा लावून आलो आम्ही. आणि खूप बरं वाटलं, खूप दिवसानंतर आले ते. आणि उद्या मला सकाळी लवकर उठायचं आहे, कारण माझी मावशी वगैरे येणार आहे आणि त्यांना घ्यायला जायचं आहे मला निगडीमध्ये, कारण इथं जवळपास बस थांबत नाही, त्यासाठी मला लवकर उठायचं आहे. आणि एवढी दमली आहे ना मी खूप जास्त. एकतर दगडूशेठला गेलो होतो, सो तिथं खूप जास्त गर्दी होती, तिथं पण खूप वैतागलो होतो आम्ही. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे. होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तर खूप छान छान व्हिडिओ येतील माझ्या मावशीसोबत, तर ते नक्की बघा आणि असं सपोर्ट असू द्या. बाय बाय.